कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावर साधू महंतांसोबत घेणार बैठक। दर 12 वर्षांनी नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं। 2027 मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची राज्य सरकार आणि नाशिक प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे। भाजपचे नेते राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे नाशिक दौऱ्यावर आलेत। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच भरीव निधी मिळणार असल्याचं सांगितलंय। तसेच कुंभमेळ्याच्या सुधारणांमध्ये साधू महंतांना काय अपेक्षा आहे यासाठी चर्चा करण्यासाठी आलो असल्याचं त्यांनी सांगितलंय। कुंभमेळा जवळजवळ जी तयारी अतिशय जोरात चाललेली आहे, त्यामुळे जे साधू महंत आहेत त्यांना भेटीगाठी होण्यासाठी त्यांना आमंत्रण द्यायचं आहे। आणि मला परवाच कळलं की हरिगिरी महाराज आणि रवींद्रजी पुरी हे या ठिकाणी आलेले आहेत, म्हणून मी तात्काळ त्या दिवशी म्हणून संपर्क केला। उद्या या ठिकाणी नाही आहे, ते माणूस बाहेर जात आहेत। मला उद्या कार्यक्रम आहे, त्यामुळे मी दिवशी कालच जळगावला गेलो, सकाळी जळगावला गेलो, 2-3 कार्यक्रम आठवून पुन्हा त्यांच्या भेटीसाठी आणि चर्चा करण्यासाठी विशेष करून कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये त्यांना काय अपेक्षा आहे, काय अडचणी आहेत, काय आपल्याला करावं लागेल, त्यासाठी माझी चर्चा। तसेच सध्या त्र्यंबकेश्वर आणि नाशिक नावावरून जो वाद सुरू आहे त्यासाठी दोन्ही नावं असायला हवी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी अशी माहिती दिली आहे। परवाही मुख्यमंत्री महोदय आले, त्यावेळेला या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे। मला वाटतं नाव मागे पुढे नाही, पण दोघांची नावे आहेत। नुसतं कुंभमेळा नाशिक असं आतापर्यंत प्रचलित नाव होतं, त्यामुळे कुंभमेळा त्र्यंबकेश्वर हे नाव त्याच्याबरोबर लागावं। दोन्हीचा कुंभमेळा अतिशय महत्त्वाचा आहे, पवित्र स्थानाचं तेवढंच महत्त्वाचं आहे। आणि मुख्यमंत्री मोदयांनी काल सांगितलं, परवा सांगितलं 3 दिवसापूर्वी आम्ही जेव्हा इथे आलो होतो, त्र्यंबकेश्वरला गेले होते, की दोन्ही नावं त्यात आली पाहिजे, दोन्ही नावाचा उल्लेख त्या ठिकाणी झाला पाहिजे। काही साधू मत आहे, त्यांचं असं मत आहे की उशीर होते खूप कामांना, आज पुढे पावसाळी आणि पुढे 4-5 महिने कामं बंद राहतील आणि काही वेळेस मग कामांची घाई होते, अर्धवट कामं होतात। कुंभमेळ्याच्या आधी आम्ही सर्व कामं पूर्ण त्या ठिकाणी करू असं आमचं सगळं नियोजन झालेलं आहे। आमचे अधिकारी आहेत, सर्व अतिशय वेगाने कामाला लागलेले आहेत, सर्व डिपार्टमेंट आहेत, त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे। मुख्यमंत्री महोदय वारंवार बैठका घेत आहेत। तर आज मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत आखाडे तसेच स्थानिक महानगरपालिका आणि प्रशासनाच्या बैठकीचं देखील आयोजन करण्यात आलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।